आपण स्वीकारले राज्यातील युवकांसाठी किंवा खेळाडूंसाठी काय योजना आहे? नाही, आता या संपूर्ण योजना रिवाईज कराव्या लागतील आणि एक प्रकारचा स्पोर्ट्स कोड या ठिकाणी राज्यामध्ये लागू करावा लागेल, जेणेकरून बोगस संघटना, बोगस खेळाडूंच्या नावाखाली बोगस सर्टिफिकेट अशा प्रकारचे काही प्रकार घडत आहेत, यावरती आळा बसवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला एक कायदा पास केला जाईल. सर, पार्टी आणि सारथीबद्दल आज अजित पवारांनी म्हटलं की एकाच घरातील 5-5 लोक PhD करतायत. इश्यू असा आहे की त्यांनी जो विचार व्यक्त केला त्यांच्याकडे ती माहिती असेल, माझ्याकडे दुर्दैवाने माहिती नाही आहे, त्यामुळे त्यावर मला भाष्य करणं योग्य होणार. सर, तुम्ही आज बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या समारोपासाठी आले. थोड्या काही दिवसापूर्वीच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यात तुमच्या अरे तुम्ही बॉक्सिंग विषयी विचारणार आहे का? तुम्ही बाकी दुसरे राजकीय नका विचारू ना. नाही, तुमच्या राजकीय पक्षांसोबत मी हे बघा, आमच्या राजकीय पक्षांसोबत आमच्या निवडणुका होत राहतील, परंतु आमचं ध्येय एक आहे, युती सरकारचं ध्येय एक आहे की सामान्य लोकांचं कल्याण. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे सामान्य लोकांचं कल्याण करणार आहोत. त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका येण्याचं काही कारण नाही.